नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. जसं तुम्हाला माहीत आहे, की महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती आणि ₹1,500 महिन्याला महिलांना मिळत होते. ठीक आहे. तर मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने पुन्हा घोषणा केली होती, की जर त्यांचे सरकार आले तर ₹2100 प्रति महिना महिलांना ते देणार आहे. तर त्या संबंधितच ही माहिती आहे मित्रांनो. आता ₹2100 मिळणार आहे, कधी मिळणार आहे, कसे मिळणार आहे, कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे, या संदर्भात माहिती आपण बघणार आहोत. महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. 3 महिन्यातच राज्यातील 2.5 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबर अखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिलेला होता. सरकारने निवडणुकीत लाडक्या बहिणींना ₹2100 देण्याचे आश्वासन दिले. याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला. त्यामुळे यांची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर 21 एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या एक बाब लक्षात आली असेल, की 21 एप्रिलपासून याची जी अंमलबजावणी आहे, जसं आता हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करून घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना ₹3000 देण्याचा शब्द दिला होता. मात्र ज्या महायुती सरकारने योजना आणली व 1 जुलैपासून दरमहा ₹1,500 दिले, त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवला. त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा ₹2100 देण्याचे वचन दिले. त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. राज्यातील 288 आमदारांमध्ये तब्बल 187 आमदारांना 1,00,000हून अधिक मते मिळालेली आहेत. सदरील योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लगेच मिळणार आहे. ठीक आहे. तर आता दरमहा ₹1,500 द्यायचे की ₹2100 द्यायचे, याचा जो निर्णय आहे लवकरच काही दिवसांमध्ये होणार आहे मित्रांनो. म्हणजेच काय, तर आता डिसेंबरमध्ये जे पैसे मिळणार आहे, ₹2100 मिळतील की ₹1,500 मिळतील, याचा निर्णय सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच होणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, यामध्ये आता कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत? यामध्ये ज्या महिलांनी आधी फॉर्म भरलेले आहेत, परंतु ज्या अपात्र असून सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. जसं की काही महिला आय-टी रिटर्न भरत असतील, त्यांच्या पतीचा आय-टी रिटर्न असेल, ठीक आहे. त्यांचं उत्पन्न दिलेल्या क्रायटेरियापेक्षा जास्त असेल, अशा बऱ्याचशा यामध्ये अटी आहेत. त्या अटी झुगारून ज्या महिलांनी फॉर्म भरलेले होते, अशा महिलांकडून हे पैसे सुद्धा वापस घेण्यात येणार आहे, वसुली सुद्धा करण्यात येणार आहे आणि ज्या महिलांना कुठलाही इन्कम सोर्स नाही, अशा महिलांना ₹2100 प्रति महिना मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.